श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. तर मी आज गुरुचरित्र पारायण करतानाचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला प्रत्येकाला येत असतील. तर त्यातलेच काही स्वामींचे अनुभव, काही गुरुचरित्र करतानाचे अनुभव मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. ते बघायला विसरू नका. तर बघा, मी गुरुचरित्र पारायण कधीच केलं नव्हते. जेव्हा मी सुरुवात करायची होती तेव्हा एका ताईंनी मला सांगितलं की गुरुचरित्राचे पारायण करा. माझी खूप वर्षापासून इच्छा होती की कधीतरी गुरुचरित्र पारायण करायचं, पण त्याचा कधी मुहूर्त निघत नव्हता. कधी गुरुचरित्र पारायण आम्ही आणायला गेलो तर केंद्रात कधी नसायचं. जवळपास 3 वर्ष मी गुरुचरित्र पारायणासाठी चक्कर घातले, पण मला गुरुचरित्राचं पुस्तकच मिळालं नाही. आणि मग नंतर माझं बाळ लहान होतं. मग म्हटलं बघू, नंतर करू, नियम फार कडक असतात, असा विचार केला. मग एका वर्षी एका ताईंनी सांगितलं की गुरुचरित्र पारायण तुला जर का करायचं असेल तर केंद्रामध्ये ते उपलब्ध आहेत, तू घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. मग ते गुरुचरित्र पारायण मी घरी घेतलं. माझं जे छोटं बाळ होतं ते जवळपास 4-5 महिन्याचं असणार. मग करायचं का नाही, मग तो रडेल का, तो चटाईवर झोपेल का, हे सगळे नियम विचार करत म्हटलं जाऊ दे, बघू दे, आपण एकदा करून बघू काय होतं. तर दत्त महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, ते पाठीशी आहेत, आपण करू पारायण, असं पक्क मनाचा निर्धार केला आणि पारायणाला सुरुवात केली. तर पारायणाला सुरुवात मी सकाळी माझं व्हायचं नाही, कारण मिस्टरांचं टिफिन वगैरे करणं असायचं आणि लहान बाळा त्रास द्यायचं. मग जेव्हा तो 8:30ला आंघोळ केल्यानंतर मी त्याला झोपून द्यायची, तेव्हा मी ते पारायण सुरुवात करायची. तेव्हा ते पारायण मी वाचायला बसायचे. मग असंच एक दिवस पारायण मी वाचायला बसली. सुरुवातीला 3 दिवस तर मला भयंकर त्रास झाला. कधी डोकेदुखी झाली, तर चिडचिड झाली, असं कशाला करत आहे, म्हणजे इतकी वेगळ्याच प्रकारची चिडचिड होत होते. पण तरी पारायण मी थांबवलं नाही. म्हटलं पारायण सुरुवात केलं आहे, संपवायचं तर आहे, पूर्ण तर करायचं आहे. म्हणून मग सुरुवात चालू ठेवली. ते पारायण वाचणं चालू ठेवलं आणि घरात सगळ्यांना सांगितलं की मी किती चिडचिड केली, काही केलं तरी मला कोणीच बोलणार नाही. मिस्टरांना माहीत होतं की गुरुचरित्र पारायणाचे अनुभव आम्ही वाचत होतो, की थोडेफार वेगळे अनुभव येतात, यूट्यूबवर बघत होतो. तर असाच काहीतरी वेगळा अनुभव येत होता. मग त्यातला एक इतका भयंकर आणि डेंजरस अनुभव आम्हाला असा आला की माझं छोटं बाळ, मी काय करायचे की त्याला मांडीवरच थापटून जिथे मी पारायणाला बसायची तिथेच माझ्या बाजूला त्याची एक छोटी गादी, त्याचं जे हे होतं मच्छरदाणी होती, त्याच्यात त्याला मी टाकून द्यायची आणि माझ्या जवळच ठेवायची. म्हणजे उठलं तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्या जवळच त्याला थापटायला, म्हणजे उठायचं काही कारण नाही, असं म्हणून मी त्याला माझ्या जवळच ठेवायची. तर काय झालं अचानक, म्हणजे अध्याय वाचता वाचता जवळपास माझा 39वा अध्याय असावा बहुतेक, तो अध्याय मी वाचत होती. अध्याय वाचता वाचता तो शांत झोपलेला होता. माझा मोठा मुलगा शाळेत गेलेला होता. समोरच्या ग्रिल गेटला मी लॉक लावून घेतलं होतं. पूर्ण समोरचा दरवाजा मेन गेट उघडा होता, पण लॉक लावलं होतं लोखंडी ग्रिल गेटला. खिडक्या वगैरे उघड्या ठेवून दिलेल्या होत्या. म्हटलं कोणी आलं तर आवाज देईल, ठीक आहे, घंटी वाजवलं तर आपण सांगू शकतो की मी देवाजवळ बसलेला आहे, आता येऊ शकत नाही असं म्हणून. मग माझं छोटं बाळ माझ्याजवळ झोपलेलं होतं. मग अचानक विचार आला की याला घ्यावं मांडीवर, का बरं काय माहिती, पण त्याला मी तिथून उचललं आणि तसंच मांडीवर घेतलं आणि त्याला थापटत थापटत पारायण वाचायला सुरुवात केली. दुसऱ्या क्षणी जो आमच्या किचनमध्ये जो सज्जा होता, त्या सज्जावरून एक चौरंग धाडकन येऊन खाली पडला आणि तो चौरंग कुठे पडला, जिथे माझं बाळ झोपलेलं होतं तिथे तो चौरंग येऊन पडला. आणि 2 मिनटं समजलंच नाही की काय झालं, की काय पडलं, काय असं कळलंच नाही. इतका जोरात आवाज झाला आणि तो जो चौरंग होते, चौरंगाचे 2 पाय अक्षरशः तुटून पडले. आणि मग कळलं नाही की म्हणजे हे नेमकं काय होतं. म्हणजे जिथे बाळ झोपलेलं होतं तिथे त्याच्या अंगावर पडलं असतं. तर मी 2 मिनटं मी सुन्न झाली की जर त्या बाळाच्या अंगावर पडलं असतं तर काय झालं असतं. आणि मग स्वामी समर्थांना हात जोडले, अक्षरशः डोळ्यात अश्रू होते आणि स्वामी समर्थांना हात जोडले की आज जो घटित प्रसंग घडला असता, त्या प्रसंगातून तुम्ही आम्हाला वाचवलं, माझ्या बाळाचं रक्षण केलं. कदाचित स्वामी समर्थांनीच बुद्धी दिली असणार आणि मी त्या बाळाला तिथून उचललं. नाही तर इतका मोठा चौरंग जो आपण मोठ्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये वापरतो, मोठ्या साईजचा, तो चौरंग वरून येऊन खाली पडणं आणि बाळाच्या अंगावर पडणं म्हणजे काय असतं. तर तो अनुभव अक्षरशः भयानक होता आणि स्वामी समर्थांनी माझ्या बाळाचं रक्षण केलं हे मी आजही मानते. आणि जेव्हा जेव्हा मी गुरुचरित्र वाचनाला घेते तेव्हा हा पहिला अनुभव मला कायम लक्षात राहतो आणि स्मरणात राहतो.
स्वामी समर्थांनी दत्त महाराजांनी दिलेली ही प्रचिती फार फार गोड होती. स्वामी समर्थांनी माझ्या बाळाला वाचवलं. त्यांच्यावरचा विश्वास, माझ्या बाळाला काहीच होऊ दिलं नाही, त्यांच्यावरचा विश्वास कायम त्यांनी ठेवला. श्री स्वामी समर्थ.